हरि बोल। स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागत स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। देवताभ्यो नमः। पितृदेवताभ्यो नमः। गुरुदेवताभ्यो नमः। सकल संताय नमः। वेद व्यासाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्थलमलशयनं
तस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे नाथाय नाथाय सीताय पतये नमः शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वांनी संकीर्तन करायचं आहे जगदंबा भवानी जगदंबा जगदंबा भवानी जगदंबा भवानी जगदंबा जगदंबा भवानी
जगदम्बा मां भवानी जगदम्बा भवानी जगदम्बा जगदम्बा मां भवानी जगदम्बा बोलो जगदम्बा मैया की जय। श्रीमद् देवी भागवत महापुराण अनंत कोटि ब्रह्मांड नायक भगवान की जय। योगी आनंदनाथ जी महाराज की जय। श्री गोरक्षनाथ महाराज की जय। सब संतन की जय। आज के आनंद की जय। अपने अपने माता पिता की जय। जय 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 श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राधे जगदम्बा मां भवानी जगदम्बा मां भवानी जगदम्बा मां भवानी जगदम्बा मां भवानी। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने आदिशक्तीच्या आशीर्वादानं संत साधू मुनी यांच्या आशीर्वादानं महंत ब्राबाश्री यांच्या प्रेरणेनं सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ सप्ताह कमिटी या सर्वांच्या अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला आपला भव्य दिव्य श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आणि बोलता बोलता आणि देवीची आराधना करता करता 5 दिवस आपली पूर्ण झाली आहे आणि 6व्या दिवसाच्या सत्राला या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत। नित्य नियमाप्रमाणे आईची मंगलमय असणारी ही कथा, अतृप्ताला तृप्त करणारी ही कथा, दुःखातून सुखाकडे नेणारी ही कथा, भयभीत असणाऱ्या माणसाला भीतीतून पलीकडे नेणारी ही कथा नित्य 5 दिवसापासून आपण ऐकत आहोत। पण कथा ऐकत असताना सुरुवातीला ज्या जगदंबेची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटतं, या अनुषंगाने त्या जगदंबेचं नमन करून तिला आपल्या मनात त्या ठिकाणी धारण करून
तन मन धनानं त्या आईची विनंती, त्या आईची करुणा भाकून या ठिकाणी आपण कथेला प्रारंभ करत आहोत. आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो मायबाप, या संस्कृतीमध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर ते भगवंताच्या पूजेनं, भगवंताच्या नामस्मरणानं केलं जातं. त्या अनुषंगानं ही कथा सुद्धा भगवंताचं नामस्मरण करून, आदिशक्तीचं स्मरण करून या ठिकाणी आपण रोज त्या ठिकाणी या कथेला प्रारंभ करतो. आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना जर वाटत असेल की माझं मन स्वच्छ व्हावं, माझं मन निर्मळ व्हावं आणि ते मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता या जगात एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण आपण करायला लागलो की नेहमी सैरा वैरा धावणारं हे मन मात्र एका ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. कारण या जगामध्ये सर्वात चंचल जर काही असेल तर ते मन आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, चंचल ही मन कृष्ण. भगवान परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करतात की बाबा या मनासारखं चंचल दुसरं कोणी नाही. म्हणून बघा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संतांनी जर उपदेश केला असेल तर तो मनाला केलेला आहे. मन स्थिर व्हावं असं वाटत असेल तर गुरुदेवांना शरण जावं लागेल आणि गुरुदेवांना शरण जाऊन भगवंताची भक्ती आम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल. मन स्थिर नाही होत म्हणून गुरुकडे जा, हात जोडा. बाबा योगी आदि आनंदनाथ बाबा असतील, इथं बसलेले महात्मे असतील, यांच्या पुढे जाऊन हात जोडा आणि विनंती करा कि हे भगवान, आज तक हमारी नैया पार करवाई है ना, तो इससे आगे भी आपको ही हमारी नैया पार करवानी है. त्या मनाला आता तुम्ही सांभाळा. कारण हे मन कसं आहे, हे मन कसं आहे, ये मन बड़ा चंचल है, इसे कैसे मैं समझाऊं. बाबा हे मन चंचल आहे. काय होतंय, या मनाला जेवढ्या वेळेस मी समजवायला गेलो, जितना ही समझाओ उतना ही उलझ जाए. आणि म्हणून गुरुदेव दया करके मुझको शरण लेना, अब तक निभाया है आगे भी निभा लेना. अब तक निभाए तो आगे भी लेकर के चलना, आपके साथ ही चलना है. कारण हे मन कसं आहे, चंचल है. मन बड़ा चंचल है. प्रश्न है, इसे कैसे मैं समझाऊं, जितना ही समझाऊं उतना ही उलझ जाऊं. या मनाला तुम्ही काहीतरी उपदेश करा, ते उलट आपल्याला गुंतून टाकतं त्याच्यामध्ये, पण मन स्थिर होत नाही. आणि या जगामध्ये सर्वात जास्त वेग जर कोणाला असेल तर त्या मनाला आहे. तुम्ही बाबा कशावरनं, 2 मिनिटं म्हणण्यापेक्षा 2 सेकंद फक्त माझ्याकडे बघा आणि मी म्हणतो ते शब्द आपल्या कानावर घ्या. चला माझ्यासोबत पंढरपूरला. पोचले महाराज आपण पंढरपूरला, गेलो वाळवंटात, चंद्रभागेचं स्नान घेतलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, भगवंताच्या देवळाजवळ आलो, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या महाद्वारामध्ये प्रवेश केला आणि भगवंताला डोळे भरून पाहिलं का. चला या परत इथे. 1 सेकंद सुद्धा आपल्याला लागत नाही. जाता येता न लगे वेळ,
आणि म्हणून माणसं शरीरानं कथेत आणि कीर्तनात बसतात, म्हणून आपल्या आयुष्यात परिवर्तन नाही. ज्या दिवशी आपण कीर्तनामध्ये कथेमध्ये फक्त तनानं नाही तर मनानं बसू, त्या दिवसापासून आपल्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कथा कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही दादा, हे परिवर्तनाचं साधन आहे. आणि म्हणून त्या मनाला स्थिर करण्याकरता, त्या मनाला एका जागेवर आणण्याकरता पुन्हा पुन्हा आपल्याला गुरुदेवाकडे जाऊन भगवंताची भक्तीने भगवंताचं नामस्मरण करावं लागणार. म्हणून तर बघा, प्रत्येक ठिकाणी आमच्या संतांनी सुद्धा मनाला उपदेश केलेला आहे. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. कोणाला उपदेश आहे? मनालाच उपदेश आहे प्रत्येक ठिकाणी. आता तुमच्या पाठातलं सांगू का? आता हे माझ्या पाठातलं होतं, तुमच्या पाठातलं. हे मन लावायचं असेल तर कुठे लावायचं? बघा, मी म्हणताच तुम्ही सर्व म्हणायला लागणार आणि टाळी वाजवायला लागणार. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. ओ मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या चरणी, दाच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. गुरु दत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या चरणी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. दत्तनामाच्या चरणी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो.
एकतर देवाच्या नामस्मरणात नाही तर गुरुदेवाच्या चरणात। मन लागो रे माझे गुरु भरणी। आणि म्हणून या मनाला त्या ठिकाणी एका जागेवर आणणं आणि ते मन स्थिर करून देवाची, भगवंताची, परमात्म्याची कथा श्रवण करणं आम्हाला गरजेचं आहे। आणि जोपर्यंत ते मन एका जागेवर येत नाही तोपर्यंत त्या कथेची फलश्रुती आम्हाला भेटत नाही। राजा जन्मेजयानं त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींनी आई भगवतीची, परमात्म्याची ती कथा ऐकावी, पण तन मन धनान ऐकावी, एक जागेवर येऊन ऐकावी। काही लोकांचा भाव असतो की कथा ऐकायला जाऊ, पण कथा ऐकायला आल्यानंतर मनाची ही व्यथा झालेली असते की 2 तास कथा ऐकल्यानंतर आपल्याला घरी जाऊन जर आपलं घरी मायबाप असेल आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं, सांग दीदी कथेला गेली होतीस, काय ऐकलं, तर आपल्याला 2 तासाची कथा ही 2 मिनिटात सुद्धा सांगता येत नाही। कारण मनाची झालेली ही दुर्दशा है। हम शरीर से यहाँ पे बैठे हुए हैं लेकिन मन से और कहीं पर है। आणि काही लोक आहेत जे घरी आहेत पण ते शरीरानं घरी आहेत, पण त्यांचं मन या कथेत आहे। आणि म्हणून मनानं बसणं आम्हाला गरजेचं आहे। मनानं कथा ऐकली पाहिजे। कथेत एका गावाला कथेत एक आई समोर येऊन बसायची, रोज डोळे बंद करायची आणि कथा ऐकायला मग्न व्हायची। मला असं वाटायचं वक्ता कधी पण पूर्ण श्रोत्याकडे बघून कथा करतच नाही। काही चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून, त्यांच्याकडे बघून वक्ता आपली कथा सांगत असतो। मला त्या आईकडे बघून एवढा आनंद वाटायचा, असं वाटायचं हजारोनी समाज आहे पण कथा ऐकणारी तेवढी एकच आई आहे। मी 7 दिवसापर्यंत त्या आईकडे बघूनच कथा केली आणि 7व्या दिवशी नेमकं त्यांच्या घरी चहा पाण्याला आम्हाला बोलवलं। आनंद वाटला। राजा परीक्षिती सारखा श्रोता भेटणं हे वक्त्याचं भाग्य आहे दादा। आणि मी भाग्यवान आहे की तुमचा सारखा श्रोता मला या ठिकाणी या कथेत लाभलेला आहे, ते माझं भाग्य आहे। किती गुणानं गोडाईनं तुम्ही कथा ऐकतात मला खूप चांगल्या पद्धतीनं कळत आहे। म्हणून कथा सर्वांसाठी नाहीये, जे नक्की ऐकण्याचा प्रयत्न करतात तन मन धनानं त्यांच्याकरता कथा आहे। 7व्या दिवशी चहा पाणी घ्यायला गेलो, ती मावशी आली, त्या मावशीनं त्या ठिकाणी औक्षण केलं, आरती ओवाळली। आरती ओढल्यानंतर आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि मावशी समोर येऊन बसली। मावशीला म्हटलं, मावशी थोडं पुढे येतेस का? मावशी म्हणली, काय झालं महाराज? म्हटलं काय नाही, तुझं फक्त दर्शन घ्यायचंय। मावशी म्हणू लागली, का बाबा? म्हटलं मावशी खरं सांगू, आमच्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे, 9 विधा भक्ती श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली आहे। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य आत्मनिवेदनम। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम। 9 प्रकारची भक्ती आहे, पण पहिली भक्ती जर कुठली असेल तर ती श्रवण भक्ती आहे। आणि तुम्ही श्रवण करत आहात म्हणून तुमचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे। एकदा तुमच्या पायावर दंडवत घालतो आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेतो। ती आई म्हणू लागली, नको ना बाबा, नका ना बाबा। पण मी म्हणायचो, आई नमस्कार करू द्या। मी नमस्कार केला, नमस्कार करून उभा राहिलो, परत बसलो आणि बसल्यानंतर गप्पा गोष्टीला सुरुवात झाली। आणि मग मी आईला सहज विचारलं, आई 7 दिवस कथा ऐकली, आई मला सांग बरं, या 6 दिवसामध्ये तुला सर्वात जास्त कथेतला कुठला प्रसंग आवडला? पण आई 1 नाही 2 नाही,
ना हालिंग ना डुलिंग ना बोलिंग. मला असं वाटलं आई घाबरत. आई म्हटलं घाबरू नको, मी तुझ्या लेकरासारखा आहे, सांग ना तुला काय आवडलं. आई बोलत नाही, पण माझ्या सोबत आलेले गावातले काही 2-4 भजनी लोक हसायला लागले. आणि जेव्हा आम्ही तिथून निघालो त्यावेळेस त्या भजनी सांगितलं, म्हणे बाबा तुम्हाला सर्वात मोठा गैरसमस्या म्हणे ती मावशी कथा ऐकायला नाही येत, तो भाऊ घर कटकट करस म्हणून आणि चांगली झोप लागस ते ना करता येस. वा रे वा. पण ती सुद्धा पद्धत आहे बरं. काही लोक लय हुशार, डोळे बंद करतात. आपण म्हटलं मावशी जागे जागे. तुम्ही बघा ना, घरी जी झोप लागत नाही ना ती झोप कथेत लागते. आणि म्हणून कथेत आले झोपले तरी चालेल, पण कथेत आलं पाहिजे. फक्त गाद्या घेऊन येऊ नका, म्हणजे उपकार होतील. म्हणून कथा ही तन मन धनानं मनानं ऐकावी. राजा जन्मजयानं कथा ऐकली. 88,000 ऋषींसोबत शौनकजी ही कथा श्रवण करतायत. सुतजी त्यांना सांगतायत. इकडे व्यासनारायण भगवान परमात्मा राजा जनकाला ही कथा सांगतायत. कालपर्यंत आपण भगवंताची अगाध लीला असणारं कृष्ण चरित्र आपण बघितलं. पुढे भगवंत भोलेनाथाचं पार्वती मातेसोबत झालेला लग्नाचा प्रसंग आपण या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी तो बघितलाय, आपल्या मनानं त्या ठिकाणी तो अनुभवलेला आहे. इथं देवाचं आपण साधं लग्न केलं तरी एवढा आनंद. विचार करा, प्रत्यक्षात भगवंताचं लग्न त्या ठिकाणी होत असेल तर किती आनंद असेल. आणि मोठ्याचं घरचं लग्न असलं की सर्वच गोष्टी त्या मापात असतात. आता हे म्हणजे देवाच्या बापाचं म्हणजे महादेवाचं लग्न आहे. आणि त्या लग्नामध्ये थाट माट वरहाड आणि एवढ्या सुंदर पद्धतीने माझ्या देवाचं लग्न लावलं गेलं. पार्वती मैयेसोबत भगवंताचं लग्न झालं. आणि शिव पार्वती ही जोडी या जगात त्या ठिकाणी शोभून दिसू लागली. भगवान परमात्म्यानं पार्वती मातेला सोबत घ्यावं, आपल्या कैलासात निघून जावं. पण कैलासात जाताना आईनं पार्वतीला 2 गोष्टी ज्ञानाच्या सांगाव्या. प्रत्येक घरातली आई जर आपल्या पार्वतीला म्हणजे आपल्या मुलीला लग्न झाल्यानंतर जर 2 गोष्टी नीतीच्या सांगत असेल ना, तर कधीच कोणाच्या संसाराचा भनका होणार नाही. आईनं एकच सांगितलं, बेटा जातीय जा, दिल्या घरी सुखी राहा. पण आई आतापासून तुझा धर्म म्हणजे एकच, ते म्हणजे पतीची सेवा. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा. पतीची सेवा करणं हा तुझा धर्म आहे. तुझे जे पती आहेत त्यांचे आई वडील जे आहेत त्यांची सेवा करणं तुझा धर्म आहे. ज्या पावलानं तू चालत चालली आहे बेटा, आयुष्यात कधी स्वतःला आणि स्वतःमुळे आपल्या परिवाराला, आपल्या घरच्यांना मान खाली घालावी लागेल आणि अपमान सहन करावा लागेल असं कधी वागू नको. नीतीनं वाग, सुखानं राहा. 2 गोष्टी ज्ञानाच्या सांगाव्यात. तिकडे काही झालं तरी तुझा संसार तुला सांभाळायचा आहे. कसा सांभाळायचा ही तुझी जबाबदारी आहे. पुन्हा माघारी आम्हाला कॉल करून सांगायचं नाही. ही तेव्हाची आई सांगत होती. आताची आई, सोनी तू फक्त जाय आणि काही जाय का मला फोन कर की मी उनीच भवानी. तुम्हाला सांगू दादा, पहिली कुटुंब पद्धती अशी होती आपल्याकडे. एका घरात 10 लोक राहायचे, 20 लोक राहायचे. संत नामदेव महाराजांना बघा, नामदेव महाराजांच्या घरात 14 लोक एकत्रित राहत होते. पण सांगू तुम्हाला, फक्त एकत्रित नव्हती तर एकरूप सुद्धा होती. एकत्र राहणं वेगळं आणि एकरूप राहणं वेगळं. आता शोकांतिका आहे, 2 परिवार 2 भाऊ एकत्र राहत नाही. पहिले ही एकत्र कुटुंब पद्धती होती. आता एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे कमीत कमी नवरा बायको सोबत राहतात. एवढं जरी झालं तरी भरपूर आहे.
अहो मोठमोठे ढीग लागले कोर्टात डिवोर्सचे, घटस्फोटचे. पती पत्नी सुद्धा सोबत नाहीये. आणि याला जर कारण कोणी असेल ना, क्षमा मागून बोलतो, पण याला जर एक कारण कोणी असेल तर त्या मुलीची आई आहे, जिने तिला वाव दिलेला आहे. काहीही गरज नाही आपल्याला त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या संसारामध्ये डवळाडवळ करायची. 24 तासातून जर 8 तास ही आई सोबत बोलत असेल तर कोणी व्यक्ती ते समजून घेणार नाही. म्हणून आईनं मुकाट्यानं आपल्या मुलीला सांगावं, जा संसार कर आणि तुझ्या बापाच्या कपड्याला काळा डाग लागणार नाही, चरित्राला काळा डाग लागणार नाही, याचं भान ठेव. काही झालं तिकडे मिटव, इकडं पुन्हा कॉल करायची गरज नाही. मी सांगतो अर्धे भांडणं त्या दिवसापासून बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपणच वाव देतो म्हणून हे चाललेलं आहे. पार्वतीला त्या ठिकाणी आईनं सांगितलं, मैना राणीनं, पार्वती सुखानं राहा, पतीची सेवा कर. पतीची सेवा करत असताना पतीचा शब्द कधी खाली पडू देऊ नको, पतीला कधी टाकून बोलू नको. जी पत्नी पतीला टाकून बोलते, पतीचा अपमान करते, पतीला त्या ठिकाणी चार लोकांमध्ये बसले असताना अपमान करते, लक्ष्मी त्या घरात कधीच नांदत नाही. तुम्हाला जर वाटतं की तुमचा संसार सुखानं व्हावा तर तुम्ही पतीची सेवा करा. पतीची सेवा हीच तुमच्यासाठी ईश्वर सेवा आहे, हीच विष्णूची महापूजा. एक शब्द खाली पडू देऊ नका. म्हणून पहिली पद्धत होती, पतीला कधीच नाव घेऊन त्या ठिकाणी आवाज दिला जायचा नाही. पूर्वी लग्न झाल्यानंतर म्हणायचे, देवा चहा घेता का, भूक लागली का, नाश्ता बनवू का. मग आता देवा राहिलं नाही. मग त्याच्यानंतर पद्धत बदलली, अहो काहोर गोष्ट आली. मग त्याच्यानंतर अजून डेव्हलप झाली, अजून अपडेट झाले लोक. मग मोठ्या मुलाचं नाव घेऊन बोलायला लागले. अजूनही बऱ्याचशा घरात ती पद्धत आहे, मोठ्या मुलाच्या नावानं त्या पत्नीला आरोडी दिली जाते. पती सुद्धा मोठ्या मुलाच्या नावानं पतीला बोलवतात. आता लोक एवढे शिकले की आता आओ खाओची पद्धतच राहिली नाही, रिस्पेक्ट नावाची गोष्टच नाही. आता इकडनं यांनी जर म्हटलं, अय सुमन बाबा आले, 2 कप चहा टाक, तिचा चहा झाला की ती लगेच तिकडनं आवाज येते, अय बबन चहा घेऊन जाय. ही पद्धत आहे आता. म्हणून पहिल्यासारखं राहिलं नाही दादा. पण पतीला कधी एकेरी भाषेनं बोलू नये. हा पण पती पण त्या लायकीचा असावा बुवा. नाही तर पती दिवसभर इकडं तिकडं फिरून संध्याकाळी जर डोलत घरी येत असेल तर मग त्याची पूजा नाही केली तरी चालेल. नाही तर मग ते स्थिती आहे. आम्ही लहान असताना आमच्याकडे काही लोक यायचे वंजारी समाजाचे. दादा ते वंजारी समाजाचे लोक, त्याच्यात एक गाणं, एक भावगीत म्हणायचे, खूप गोड होतं भावगीत. जिचा पती चांगला नाही तिचे भाव होते, ते ऐरणीत म्हणायचे. मी म्हणू नाही 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 यन बाई जबरी का काही हवा गिंत वै खर माले भरोसा नाही खावा पेवा माया उमर गमाई खावा पेवा माया उमर गमाई. काय होतं, खाऊन ना सुख प्राप्त होतं ना पिऊन समाधान प्राप्त होतं. तसं माणसाचा हा आहारच नाहीये. कुठला मांसाहार आपला आहारच नाहीये. जे जिभेनं प्राणी प्रीतात, जिभेनं त्या प्राण्याला मांसाहार भक्षण करण्याचं त्या ठिकाणी शास्त्रात त्यांना होकार दिलेला आहे, माणसाला नाही. पण माणसं खातात, माणसं पितात, पिऊ नये दादा. मांस मच्छी खाऊ नये, मांसाहार करू नये, दारू पिऊ नये. दारू एवढी वाईट आहे ना, पिणाऱ्याला असं वाटतं मी तिला पितोय. अरे तू तिला पित नाहीये, ती तुला पिते, एवढं भान ठेव. आणि तरी
काही काही बायांना बघून असं वाटतं मरावं त्यांच्या पोटी जन्माला यावं. एवढा नवरा दारुडा असल्यानंतर सुद्धा खानदानी बाई त्या नवऱ्याला सांभाळते आणि आयुष्यभर त्याचा प्रपंच पुढे नेते. कधीतरी तिचा विचार करा दादा हो. अरे आपल्या करता माय बापाला सोडून, आपल्या करता भावंडांना सोडून, आपल्या करता परिवाराला उघड्यावर टाकून, तिकडे सोडून, सर्व काही सोडून समर्पण करून तुमच्याकडे आलेली आहे आणि तिला सुखात समाधानात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून व्यसन करू नका. व्यसन वाईट आहे. कधी तुमचं आयुष्य बर्बाद करेल सांगता येत नाही. रडतात रे अक्षरशः, पण कोणाला सांगू शकत नाही. माय बापाला काय सांगावं, सासू सासऱ्याला काय सांगावं, पण ज्याला त्रास होतो त्याला कळतो. डोंगर जळतो सर्वांना दिसतो, मन जळतं ते कोणाला दिसत नाही. आणि म्हणून दादा विनंती आहे तुम्हाला, बंद करा ते. हा मनुष्य जन्म तुम्हाला पुन्हा नाही मिळालाय ना, मग जीवनाचं सार्थक करून घ्या. 2 शब्द त्यांच्यासोबत प्रेमानं बोला. आयुष्य तुमच्या पुढे झोकून दिलेलं आहे, आयुष्य तुम्हाला समर्पित केलेलं आहे. व्यसनाच्या नादी लागू नका, व्यसन करू नका. व्यसन वाईट आहे, काही भेटत नाही, फक्त तुमच्या आयुष्याची बर्बादी आहे, बाकी काहीच नाही. आणि म्हणून पतीनं सुद्धा तसं असावं. मैना राणीनं त्या ठिकाणी पार्वती मैयाला सांगितलं, बाई तुझा पतिदेव म्हणजे भोलेनाथ, या जगातला, या त्रिभुवनातला महादेव आहे, त्याची सेवा कर. 2 गोष्टी नीतीच्या समजवल्यानंतर पार्वती निघून गेली. भगवंताचा संसार या ठिकाणी सुखानं चालू झाला. पुढे भगवंताला 2 दाम्पत्य झाले. एक म्हणजे कार्तिक स्वामी आणि दुसरं म्हणजे गणपती महाराज. या पद्धतीनं भगवतीची कृपा झाली आणि भगवती भगवान भोलेनाथासोबत त्यांची सावली बनून त्या ठिकाणी राहू लागली. राजन, ही त्या देवीची कथा आहे जिनं प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी देवांची सावली बनून त्यांच्या मागे आणि पुढे उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी ही गोड कथा आहे. पण तुला सांगतो, ही सती आई भवानी आहे, ही जिची आपण सेवा केली पाहिजे, जिचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, मनोमनी तिला पूजलं पाहिजे. पण तिला पूजत असताना मूर्ती समोर गेलेत म्हणून हात जोडावेत आणि काहीतरी मागावं असं करू नका. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागतात त्याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागतात याच्याकडे देवाचं सर्वात जास्त लक्ष असतं. आणि म्हणून चांगल्या वागण्याचा प्रयत्न करा. ती आदिशक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी भगवान व्यासनारायण भगवान परमात्मा जन्मेजय राजाला सांगतायत. आणि सांगता सांगता मग मात्र सांगावं की देवीचे अनंत अवतार झाले. सांगता येणार नाही एवढे देवीचे अवतार आहेत. श्रीमद देवी भागवतामध्ये देवीचे जागृत 108 त्या ठिकाणी स्थान सांगितलेले आहेत, पीठ सांगितलेले आहेत. उद्याच्या कथेत मी तुम्हाला सांगेल असते. त्या आई अनंत रूपाने त्या ठिकाणी अवतार घेत असते आणि आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता पुन्हा पुन्हा या भूलोकावर, या मृत्यूलोकावर, या सृष्टीवर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी प्रगट होत असते. आणि म्हणून असणारी ती आई आपली सेवा, आपली भक्ती बघून आपल्याकडे धावून येत असते. मग जन्मेजय राजाने विचारावं, बाबा हे गुरुदेवा, ज्या आदिशक्तीची कथा मागच्या 5 दिवसापासून मी ऐकत आहे, त्याच्याने काय फलश्रुती होते हे मला कळालं. जीवावर संकट आल्यानंतर आई कसं धावून येते, देवावर संकट आल्यानंतर आई कशा पद्धतीनं आपल्या लेकरांचा सांभाळ करते, हे सर्व तुम्ही मला सांगितलेलं आहे. पण गुरुदेवा, आईची एवढी महती, आईची एवढी किमया बघून, आईची ती अगाध लीला बघून आता मलाही असं वाटतं की त्या आदिशक्तीचं मलाही दर्शन व्हावं. कृपया करून आपण मला सांगा, ती आई कुठे असते, कुठल्या ठिकाणी राहते? तेवढेच व्यासनारायण भगवान परमात्मा म्हणतात, बाबा या जगामध्ये अशी जागा नाही की ज्या ठिकाणी आदिशक्तीचा वास नाही. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा, प्रत्येक ठिकाणी ती आदिशक्ती आहे.
अशी एक जागा नाही जिथे देव नाही, अशी एक जागा नाही जिथे देवी नाही. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, बाळ्या सांग देव कुठे, तुला एक सफरचंद बक्षीस दे. बाळू पटकन उठला आणि बाळ्यानं पटकन उत्तर दिलं, गुरुजी तुम्ही मला दाखवा देव कुठे नाही, मी तुम्हाला 2 सफरचंद बक्षीस दे. अरे देव कुठे नाही, देव तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, देव या मॉनिटर मध्ये, देव या माईक मध्ये, देव या खांबात आहे, देव या लाईट मध्ये. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही ओढला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. माझा देव सर्वा घटी राम, देहा देई एक, सर्वा घटी राम, देहा देई एक, सूर्यप्रकाश रश्मी, सर्वा घटी राम, देहा देई सर्व राम देहा देई एक, सूर्यप्रकाश देव प्रत्येक ठिकाणी आहे, पण तरी निर्गुण निराकार असणारा देव सर्व ठिकाणी आहे. पण मला त्या देवाला सगुण रूपात, त्या देवीला सगुण रूपात बघायचंय. सांगा ना ती देवी माता कुठे आहे. मग व्यासनारायण भगवंतांनी सांगावं. खरं सांगू, आदिशक्तीला उंच स्थान आवडतं. म्हणून बघा जवळजवळ भरपूर मंदिरं ही डोंगरावर आहे. मग व्यासनारायण भगवान परमात्म्याला विचारावं, सांगा ना ते देवी कुठं राहते. तसं कधीतरी आपणही कोणाला तरी विचारावं, सांगा ना ती देवी माता कुठे राहते. मग व्यासनारायण भगवान परमात्म्याने सांगावं, ऐक राजन, ज्या देवीची सेवा आपल्याला करायची आहे आणि ज्या देवीला तुला डोळ्यानं बघायचंय, ती देवी कुठं राहते सांगू. नदीच्या पैलाड आईचा डोंगर, नदीच्या पैलाड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचे मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर 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 डोंगराला, घालू जागर 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 डोंगराला, गेलं लाटी भंडार चोरले टून दे अंधार, आलो चोरून रागून डोंगर उतरून उघड देवीचे दार, गेलं लाटी लाटी भंडार दुरून उडून दे अंधार, मला दुरून रांगून डोंगर चढून उघड देवी दार. टाळी टाळी या 2 दिवसात जर तुम्ही टाळी वाजवली नाही तर पुन्हा तुम्हाला कोणी म्हटणार नाही कीर्तनात टाळी वाजवा, कधीच नाही. आणि टाळी कीर्तनात वाजवली पाहिजे. कीर्तनात टाळी आणि होय पातकांची होळी. करा हात वरती, हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. टाळी हा नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, हे डोंगर माथाला देवीचं मंदिर. क्या बात, डोंगर जोरा जोरा देवीचं
आलो दुरून रागून डोंगर उघडून उघड देवीचे दार लल्लाटे बंदार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर चढून उघड देवी दार ताड़ी ताड़ी हा क्या बात है नदीच्या पाण्यावर आईला पूजितो तुझ्या नदीच्या तालावर ताडीचं डोलत आला ग जीवाला नाद आला ग जीवाचा उकलाला हे लल्लाटी बंदार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रागून डोंगर युगून उघड देवीची दार दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर चढून उघड देवी दार ताड़ी ताड़ी हा जितने भी लोग नाच रहे हैं माँ भगवती इनकी झोली भर भर के भर देगी जो नहीं नाचे उनकी झोली कभी नहीं भरेगी अगर आपको लगता है कि हमारी भी झोली भरनी थी तो हमें जरूर नाचना चाहिए ताड़ी क्या बात है हरि बोल हे खना नारडन ओटी मी भरीन खना नारडान ओटी मी भरीन हे खना नारडन ओटी मी भरीन खना नारडान ओटी मी भरीन हे ओटी मी भरीन तुझी सेवा मी करीन सेवा मी करीन तुझा देवारा धरीन सेवा मी करीन तुझा देवारा भरीन हे देवारा धरीन माझी वंजड भरीन देवारा भरीन माझे वंदन बशीला आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रागून डोंगर येऊन उघड देवीची दार लल्लाटे भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर चढून उघड देवी दार हरि बोल नदीच्या तालावर काडीचं डोलत तुझ्या नदीच्या तालावर काडीचं डोलत हो नदीच्या पाण्यात आला ग जीवाच्या गुकराला दादा आला ग जीवाच्या गुकराला हे लल्लाटी बंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रगून डोंगर युगून उघड देवीची दार लल्लाटे भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर चढून उघड देवी दार क्या बात है
झाले का फ्रेश? नाचण्याचे दोन फायदे, एक देवाजवळ वशिला लागतो, देव म्हणतो बाबा हा लग्नात नाचणारा कार्यकर्ता नाही, हा आपल्या भक्तीत नाचणारा आपला भक्त आहे. आणि दुसरं, नाचायला उठले की थोडे पाय मोकळे होऊन जातात, म्हणजे पुन्हा नवीन एनर्जीनं आपल्याला बसून त्या ठिकाणी कथा श्रवण करता येते. म्हणून नाचलं पाहिजे. आमची मीराबाई नाही नाचली, नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गात. मीराबाई नाचली ना, जनाबाई नाचली ना, मुक्ताबाई नाचली ना, मग आपण का नाचू नये? म्हणून भगवंताची कथा कीर्तन असेल जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद घेता येईल तेव्हा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही मला सांगा ना, आता तुम्ही डोलत होते, नाचत होते, फुगड्या खेळत होते, एक सेकंदासाठी तरी तुमचा संसार तुमच्या डोक्यात आला का? आणि हाच आनंद आहे जो आपल्याला देवाजवळ नेत असतो आणि परमानंदापर्यंत पोहोचवत असतो. सांगितलं राजन, आईचं मंदिर कुठे आहे सांगू का? नदीच्या पैलाड आईचा डोंगर, डोंगर माथाला देवीचं मंदिर. आणि म्हणून घालू जागर 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 डोंगराला, घालू जागर जागर डोंगर माथाला, घेल लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रागून डोंगर येऊन उघड देवीचे दार. आणि म्हणून देवी तिथे आहे. बर भगवंत धन्यवाद. पहिले तर देवी सर्व ठिकाणी तुम्ही सांगितलं, पण त्या देवीला मात्र मला चेतन स्वरूपामध्ये न बघता जड स्वरूपात मला ती देवी बघायची आहे. आणि तिचा सुद्धा पत्ता तुम्ही मला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्या आईला डोळे भरून त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि आईला त्या ठिकाणी बघत असताना भगवान व्यासनारायणजी जन्मजय राजाला सांगतात, राजन याच आईला कोणी भवानी म्हणतं, कोणी पार्वती म्हणतं, कोणी लक्ष्मी म्हणतं, कोणी ब्रह्मानी म्हणतं, याच आईला कोणी दुर्गा म्हणतं. देवा, या आईला भवानी का म्हटलं जातं, या आईला कालिका का म्हटलं जातं, याचाही खूप सुंदर विश्लेषण या देवी भागवतामध्ये दिलेलं आहे. राजा जन्मेजयानं विचारावं, देवा त्या आदिशक्तीला दुर्गा का म्हणतात, कृपया करून आपण मला सांगावं, ही विनंती आहे. आणि मग आता व्यासनारायण भगवान परमात्मा म्हणू लागले, बाबा एकदाच असा वेळ आहे की प्राचीन काळामध्ये एक दैत्य होऊन गेला, ज्या दैत्याचं नाव दुर्गम होतं. दुर्गम या दैत्यानं आपलं सामर्थ्य, आपली शक्ती वाढण्याकरता 10,000 वर्षापर्यंत, 1000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी देवाला प्रसन्न करून घेतलं आणि देवाकडनं वर मागून घेतला की देवा मला असा वर द्या की मला कुठल्याही व्यक्तीच्या हातून त्या ठिकाणी मृत्यू यायला नको. मी जिथे जाईल तिथे माझा विजय झाला पाहिजे. भगवंताने तथास्तु म्हणून दिलं. कारण विजय, यश हा भगवंताच्या 6 गुणांपैकी एक गुण आहे. भगवंताकडे 6 गुण आहेत आणि हे 6 गुण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असेल ना, तर सर्व सोडून त्याच्या पायावर लोटांगण घाला. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः देव आहे. कुठले 6 गुण? ऐका यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ तो मी भगवंत. 6 गुण आहेत जे भगवंताकडे. कुठले कुठले? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. भगवंताकडे पहिला गुण आहे तो यश आहे.
म्हणून भगवंतानं कुठलंही काम हातात घेतलं असेल तर भगवंताला त्याच्यात अपयश आलं नाही. आणि देवानं, माझा देव एवढा उदार आहे, एवढा उदार आहे, एवढा उदार आहे की माझ्या देवानं हे 6चे 6 गुण 6 भक्तांना वाटून दिलेले. या जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा उदार जर कोण असेल तर तो माझा देव आहे, माझा भगवान परमात्मा आहे. एशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणा हाती, कीर्ती दिगंतरा वाढवी. काय केलेलं आहे? यश थोरविला मारुती. यश नावाचा गुण हा हनुमंतरायाला देवांनी दिलेला आहे. श्री संपदा नावाचा गुण भगवंतानी यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. विभीषणाला रावण मरण्याच्या आधी लंका दान देऊन टाकली. लोक विचार करू लागले, देवा अहो रावण मेला नाही, विभीषण शरण आला, तुम्ही लंका देऊन टाकले. पण समजा रावण शरण आला तर? देव म्हणले तो शरण येणार नाही म्हणे. पण आला तर? देव म्हणे येणारच नाही म्हणे. आला तर? काही काही लोकांचे प्रश्न असेच असतात. एक मला म्हणे, बाबा एकादशीच्या दिवशी जर शिवरात्री आली तर आपण काय करायला पाहिजे? त्याला म्हटलं येणारच नाही. नाही तो म्हणे आले तर? म्हटलं येणारच नाही. पण समजा, लोकांचा पुढचा शब्द काय असतो? पण समजा तसं झालंच तर? म्हटलं तसं जर झालं तर तुपात लोण्याचे भजे काढायचे. म्हणे बाबा पागल आहे का तुम्ही? तुपात कुठं लोण्याचे भजे निघणार आहे का? म्हटलं मग तू पागल आहे का? एकादशीच्या दिवशी शिवरात्री येणार आहे का? तसं लोक म्हणतात, देवा विभीषण शरण आला, लंका देऊन टाकली, रावणाला येणारच नाही. अहो पण आला, अहो येणारच नाही, त्याचं नावच रावण आहे. आणि रावण कधीच देवाला शरण येत नाही. काय बोललो मी? बाबा नाशिकर, रावण देवाला कधी शरण येत? देवाला कोण शरण येत नाही? बोला ना, बोला ना. हनुमान, रावण. रावण देवाला कधी शरण येणार नाही. पण समजा आलास तर काळजी करू नको. विभीषण शरणायो तो लंका दीदा, रावण शरणायो तो अयोध्या देवा. अरे येणारच नाही, पण आला ना तर त्याला मी माझी अयोध्या देऊन टाकेल. भगवान परमात्म्याने श्री संपदा नावाचा गुण त्या ठिकाणी विभीषणाला दिलेला आहे, अर्जुनाला दिलेला आहे. औदार्य नावाचा गुण भगवंतानी कर्णाला दिलेला आहे. भगवंताने 6 गुण 6 भक्तांना वाटून दिले. एवढा उदार माझा भगवान परमात्मा आहे. आणि बघा तुम्ही, भगवंताचा नियम आहे, भगवान घेताना थोडंच घेतो, पण देताना मुठ भरून देतो. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन बार बार नहीं माँ, एक ही बार देता है. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात तो योग असतो. फक्त कोणाला ओळखता येतो, कोणाला ओळखता येत नाही. देव प्रत्येकाला देतो. देवासारखा दानी, देवासारखा दाता या जगात दुसरा तिसरा कोणीच नाही. विठेवरी त्याची पाऊले समान, आणि तोची एक दान शूर दाता. देवासारखा दाता कोणी नाही. भगवान भोलेनाथाच्या घराच्या वास्तु शांतीची पूजा करण्याकरता रावण महाराज आले. आणि रावण महाराजांना विचारलं, सांगा भूदेवा तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे? म्हणे ज्या घराची पूजा केली ना तेच घर मला पाहिजे. देऊन टाकलं महाराज देवाने. आपण देणार का? आपण तू कुठून आला पहिले ते मला सांग. अरे किती मेहनत करून घर बांधलं आणि त्यात तू म्हणतो घर द्या. पण माझा देव देऊन टाकतो, त्याच्यासारखा दाता नाही. आणि काही काही लोकांना देण्याची सवय असते दादा, प्रत्येक ठिकाणी. आमचे वडील आहेत, ज्यांचं वय असेल आता 67-68 वय. दादा बाबाशी आमचे वडील, आपल्या इथंही त्यांची कथा होऊन गेलेली. आज वय भरपूर आहे,
कार्यक्रम एवढे नाही, पण आमच्या बाबांना पहिल्यापासून एक सवय, कुठं गेले की लगेच खिशात हात घालणार, दानपेटीत टाकणार, 4-5 लोकांना लगेच 10-20 रुपये देऊन मोकळे होणार. दरवर्षी आमच्या घरी वर्षाच्या पाठीवर पंढरीची वारी आली की 2-4 लोक येतात आणि वडिलांकडनं पैसे घेऊन जातात. बापानं अख्ख्या गावात सांगून ठेवलं की पंढरपूरला जायचं असेल ना, तुमच्याकडे पैसे नसतील ना, कीर्तनातून सांगितलेलं आहे, पैसे नसतील तर माझ्याकडे यायचं, पैसे घेऊन जायचं, पण पंढरीची वारी चुकवायची नाही. बरीच लोक घेऊन गेलेत, बरीच घेऊन घेतले, त्याच्यातले काहीच लोक देऊन गेले. मग आम्ही बाबांना म्हटलं, बाबा किती दिवस चालवणार आहे असं? हा लोक घेऊन जातात पण द्यायला येत नाही ना, आणि तुम्ही पण लिहून ठेवत नाही. बाबा म्हणले, माझ्या पैशानं कमीत कमी त्यांची वारी होते ना, माझ्या जीवनाचं सार्थक आहे, बाकी मला दुसरं काहीच नको आहे. माणसाची देण्याची बुद्धिमत्ता पाहिजे, दिलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. आप दो, भगवान आपको झोली भर के देगा. कायम आमच्या गाडीमध्ये बाबांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलं, कायम गाडीमध्ये 2-4-5 रुपये ठेवा आणि द्या. कथा ऐकतात ना, या कथेतून आई आजचा एक एवढा नियम घरी घेऊन जा, रोज दान करा, पण तुमच्या सामर्थ्यानं. किती? रोज 1 रुपया देऊ शकतात का तुम्ही गरीबाला? भरपूर आहे. रोज एक गरीब बघायचा आणि 1 रुपया त्याला दान करायचा. माझा नित्याचा नियम आहे, मी कार्यक्रमाला निघालो आणि मला कोणी दिसलं तर पहिले मी दान करतो आणि दिलं पाहिजे. काही लोकांना देण्याची सवय, काही लोकांना फक्त घेण्याची सवय. त्यांना देणं माहिती नाही, त्यांना घेणं माहिती नाही. गाडण्यासारखं गाव होतं आणि त्या गावाच्या बाहेर काही लोक चर्चा करत होते. ऐका बरं का, काही लोक चर्चा करत होते, तेवढे त्या गावातला एक व्यक्ती त्या गावातून पलीकडच्या गावात जायला निघाला. माहिती नाही, गावातल्या काही ग्रामपंचायत मधल्या लोकांनी काही कामा करता एक जवळजवळ 15 फुटाचं गड्ड खोदून ठेवलं, आणि हा चालता चालता मोबाईलवर बोलता बोलता, सध्या माणसाचं सर्वात जास्त लक्ष मोबाईलवर असतं, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा मोबाईलवर बोलता बोलता अचानक त्या गड्ड्यात पडला. 15 फुटाचं खड्ड आहे, त्या खड्ड्यात पडल्यानंतर तो आता लोकांना आवाज देऊ लागला, धावा, वाचवा, अहो कोणीतरी मला द्या, कोणीतरी मला बाहेर काढा. त्याचा आवाज 4-5 लोकांनी ऐकला. 4-5 लोक धावत आले. म्हणे, नाना तुम्ही या खड्ड्यात कसं काय पडलात? म्हणे, अहो माझं लक्ष नव्हतं, लक्ष नसताना चुकून पाय गेला आणि खड्ड्यात पडलो. म्हणे, मग बाहेर यायचं का? मग तो म्हणे, काय मग इथं मुक्काम करायचं का? यायचं ना बाहेर. म्हणे, मग नाना त्या हात पटकन वरती काढतो. तो म्हणे, नाही मला बाहेर काढा. अहो म्हणे, हात द्या, बाहेर काढतो. म्हणे, नाही मला बाहेर काढा. महाराज 5 लोक होती, 5ची 50 झाली, 50ची 500 लोक जमा झाली. 2 तास खेळ चालला. हा फक्त एवढंच म्हणायचा, मला बाहेर काढा, पण हात मात्र देत नव्हता. आणि तेवढ्यात त्या 500 लोकांची गर्दी बघून त्या गावातला एक मनुष्य तिथं धावत आला. काय गर्दी आहे, काय झालं बघण्याकरता. आणि ज्या वेळेस सर्व गर्दीला बाजूला करून तो पुढे सरसावला आणि त्यानं पाहिलं की भलं मोठं खड्ड आहे आणि त्या खड्ड्यात एक माणूस आहे. त्याने डोकावून बघितलं ना, आवाज दिला, नाना तुम्ही या खड्ड्यात कसं काय? मग बाकीचे लोक म्हणतात, तुम्ही ओळखता? म्हणे, मग माझ्या शेजारी आहे. मग तुम्हाला सांगितलं ना, जेवढं आपल्याला माहिती नसतं तेवढं आपल्याविषयी कोणाला माहिती असतं? हा, शेजारी आहे. म्हणे, हो. अहो म्हणले, 2 तासापासून आम्ही त्यांना म्हणतोय बाहेर या, बाहेर या, हात द्या, येत नाही. म्हणते, तसं येणार नाही. म्हणे, मग माझा शेजारी, बाजू सरका तुम्ही सर्व. येणं सर्वांना बाजूला केलं, शर्टाचं बटन खोललं, शर्ट फोल्ड केलं आणि मग म्हणे, नाना बाहेर यायचं का? म्हणे, मग मला काय मुक्काम करायचं का? या मूर्खांना केव्हांचं सांगतो मला बाहेर काढत नाही. म्हणे, बाहेर यायचं? म्हणे, हो. म्हणे, मग घ्या हात. ये ना असं म्हटल्याबरोबर त्या नानाने याचा हात धरला आणि वरती आला. लोक म्हणे, काय रे नाना तू मूर्ख आहे का? आम्ही केव्हा तुला म्हणतो द्या हात, द्या हात, द्या हात. तो शेजारी म्हणतो, ए बाबा त्याला फक्त घेण्याची सवय आहे, देण्याची नाही. मग तो अजून 10 तास खड्ड्यात राहिला असता. असे काही लोक आहेत ज्यांना फक्त घेण्याची सवय, देण्याची नाही. पण माणसानं दिलं पाहिजे. देव सर्वात मोठा दानी आहे. देवानं 6 गुण 6 भक्तांना देऊन टाकले.
देवानं यश नावाचं गुण त्या ठिकाणी हनुमंतरायांना देऊन टाकला. प्रत्येक कार्यामध्ये भगवंताच्या सोबत जर तुम्ही आहात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी अपयश येणार नाही. आणि ते समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी भगवान करतायत. दुर्गम नावाचा त्या ठिकाणी तो दैत्य आहे, त्या दैत्याला देवानं वर देऊन टाकला, जा यशस्वी भव, तुझा कधी पराजय होणार नाही. मग मात्र या दुर्गमानं त्या ठिकाणी आपली सत्ता राबवायला सुरुवात केली. आपल्या सत्तेनं युद्धानं भूलोक जिंकलं, स्वर्ग जिंकलं, पाताळ जिंकलं, इंद्रलोक जिंकलं, ब्रह्मलोक जिंकलं. दुर्गम नावाच्या त्या दैत्यानं एक 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 करून तो युद्ध करता करता भूलोक, स्वर्ग, इंद्रलोक, पाताळ सर्व जिंकून गेला आणि त्रिभुवनाचा अधिपती झाला. इंद्राला सडो की पडो केलेलं आहे. सर्व देवांना आपलं घर सोडून त्या ठिकाणी पळावं लागतंय. आता सर्व देव त्या ठिकाणी अरण्यात राहून एका गुफेमध्ये त्या ठिकाणी राहून वास्तव्य करू लागले. कधी येईल दुर्गम, कधी आपल्याला मारून टाकल भरोसा नाही. त्याच्यासोबत युद्धही करण्याचा प्रयत्न केला, पण देवानं दिलेला त्याला वर आहे यशस्वी भव, म्हणून त्याला अपयश नाही. त्यानं जेही कार्य हातात घेतलं त्याच्यात त्याला यश भेटलेलं आहे. त्याला लपून सर्व देव त्या अरण्यामध्ये राहू लागले. आता सर्व देवांना चिंता वाटू लागली, घर नाही, दार नाही, उघड्यावर आम्ही आहोत. मनुष्य जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात शास्त्र सांगतं की 3 गोष्टींची आपल्याला नितांत गरज आहे. एक अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे आणि निवारा पाहिजे. अन्न नाही माणूस जगू शकत नाही, वस्त्र नाही माणूस राहू शकत नाही, आणि निवारा नाही मग तर खरंच गॅरंटी नाही. पण अन्न पाहिजे. बिना जेवायचं, बिना अन्न सेवन करायचं आपण जगू शकतो का? एक दिवस उपास असतो तरी संध्याकाळी जर काही खाल्लं नाही तर आपल्याला चक्कर आल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती आपली. पण खरं खरं तुम्ही मला सांगा, माणसानं खाण्याकरता जगावं की जगण्याकरता खावं? हाच मोठा प्रश्न आहे. माणसाने खाण्याकरता जगावं की जगण्याकरता खावं? काही लोक खाण्याकरता जगतात आणि त्यांना पंक्ती पठाण म्हणतात. काय म्हणतात? काही लोकांना आपल्या भाषेत सांगू, मला बाबा एक दिवशी म्हणत होते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, बाबा महाराज तुम्हाला जर खानदेशी येत असेल तर बोला बरं का. मी बोलत नाही, पण खरं सांगतो ही पहिली कथा आहे जिथं मी ऐरणीतून तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. नाही तर आमची मंडळी कधी विचारा, मी कधीच बोलत नाही, पण ती भाषा गोर आहे. सर्व भाषांची आई म्हणजे ऐराणी आहे, नाही का? आणि ऐराणी ज्याला जमती त्याच्या एवढे टोमणे कोणालाच जमत नाही. सर्वात डेंजर भाषा म्हणजे ऐराणी. मग ऐराणी सारखी भाषा दुसरी नाहीच दादा. आणि म्हणून आमचे काही कीर्तनकार आहेत ते तर ऐराणीतच कीर्तन करतात. आमचे एक महान कीर्तनकार आहे, ते म्हणे मी कीर्तनातून ऐराणी याच्या करता बोलतो कारण माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीत ऐराणी बोलले म्हणे. देखा नवलतया प्रभूचे, देखा कोणता शब्द श्रीमंत. आणि ऐराणी मध्ये भाषेचे जेवढे अर्थ निघतात ना तेवढे कुठंच निघत नाही. मी सकाळी आमच्या महाराजांना म्हणत होतो, म्हटलं गाव तुम्ही कधी या समृद्धी हायवेने गेलेले आहेत का? ते म्हणे मग या हायवेने गेलोय म्हणे. म्हटलं मग ऐराणी सांगा बरं मला. या रस्त्याने गेलोय मी. ते म्हणे जायल शे म्हणे मी. म्हटलं काय? म्हणजे कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं? काय जायल शे म्हणे मी. म्हटलं काय? एवढा इमानदार माणूस ऐराणी माणूस की तो बोलता बोलता आपलं खरं सुद्धा सांगून टाकतो. जायला ना बाबा मी. हा जायला की भाऊ तू. म्हणून ऐराणी सर्वात गोड भाषा आहे दादा ऐराणी. त्या दुर्गम राजानं सर्वांना सैरा वैरा पडून लावावं, सर्वांनी विचार करावा, सर्व देवांनी आता याच्या तावडीतून कसं सुटायचं, याचा पर्याय काय करावं.
सर्व देवांनी आता विचार केला, आपल्यावर संकट आलेलं आहे, आता काय करावं? म्हणले आता एकच काम करायचं. काय? देवावर संकट आल्यानंतर आदिशक्ती करतात. आदिशक्तीची उपासना करायची. आदिशक्तीची उपासना करायची. पण आदिशक्तीची उपासना करण्याकरता, तिची भक्ती करण्याकरता आमच्या अंगात ताकद पाहिजे. आणि ताकद करता अन्न सेवन करायला पाहिजे. पण अन्न नाही. मग काय करावं? मग अन्न नाही म्हणून त्यांनी डोळे बंद केले. माणसाच्या मूलभूत गरजा सांगतोय अन्न. अन्न नाही, डोळे बंद केलेत. आदिशक्तीची उपासना केली. आदिशक्ती प्रसन्न झाली. आदिशक्तीनं त्या अरण्यामध्ये असणाऱ्या सर्व झाडांना फळं लावली. मोठमोठ्या शाखा तयार केल्या. त्या शाखातून फळं त्यांना भेटू लागलेत. आणि ते फळं खाऊन देवता जगू लागलेत. त्या दिवसापासून त्या आईला एक नाव पडलं, ती म्हणजे शाकंभरी माता. बोलो शाकंभरी माता की जय. बोलो जगदंबा मैया की जय. ती शाकंभरी माता आहे. म्हणून माणसानं पोटापुरता खावं, जगण्यापुरता खावं. नाही तर काही लोकांना सांगत होतो मी, सुमारास नाही दादा खाण्याचा. आमच्या जळगावला एक व्यक्ती, तो ऐका, सकाळी 5, दुपारी 5 आणि संध्याकाळी 5. हनुमान बाबा सकाळी 5, दुपारी 5 आणि संध्याकाळी 5, 15 भाकरी खाते. किती? घरचे वैतागले. आणि घरचे वैतागल्यानंतर घरचे म्हणतात, भाऊ तुझं काही परवडणार नाही म्हणे आपल्याला, तू एक तर काम धंदा काही करत नाही. शेवटी तो माझ्याकडे आला म्हणे, बाबा मी तुमच्या सोबत येऊ का? मला काही नको. पण त्याला माहिती होतं बाबा लोक जिथं जातात तिथं खायला चांगलं असते, व्यवस्था चांगली असते. मग बाबा ऐका ना. म्हटलं काय? मला सोबत न्या. म्हटलं चल. सकाळी 7 वाजता त्याला मी गाडीत बसवलं. लातूरला कीर्तन होतं. सकाळी 7ला बसलो, संध्याकाळी 7ला पोहोचलो. तो पैलवान गडी रोजच्या 15 भाकरी खायचा. सकाळी 7ला बसला, 7ला उतरला. चहा पाण्याला आमची गाडी थांबली नाही. तो अक्षरशः वैतागला. आणि तो म्हणे, बाबा म्हणे काय आता माहिती नाही, गाव जवळ आलं, पंगत कुठे पहिले तेवढं मला सांगा. आणि पंक्तीपर्यंत पोहोचलो. महाराज तो पंक्तीत बसला. रोहित महाराज पहिल्या पंक्तीला बसला तर जय हरी विठ्ठललाच उठला. कीर्तन संपून गेलं तरी याचं जेवण चालू. जेवायचा, पोटाला हात लावायचा, कपाळाला हात लावायचा. मग त्याला लोकांनी विचार, असं काय करतो? म्हणे जोपर्यंत हे पोट या कपाळासारखं निबर होत नाही तोपर्यंत खात राहील म्हणे. आणि एवढं खाल्लं मग काय पोट दुखायला लागलं. आणि मग मला म्हणे, बाबा पोट दुखतंय. म्हणजे टाकर याला गाडी टाकलं, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं चेक केलं. काय? म्हटलं काय नाही, हे सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5 खातं. आज दिवसभर खायला भेटलं नाही, 15-20 भाकरी दाबल्या असं पोट दुखतंय. काय औषध आहे? डॉक्टरांना त्याला बसवलं. आणि डॉक्टर लोक पण लय हुशारवर. डॉक्टर सारखं हुशार कोणीच नाही. डॉक्टर पहिले बसवतात. हा दाखवा, डोळे दाखवा, डोळे दाखवायचे, जीभ दाखवा, तोंडा करा, बरं झोपा. झोपले, हा उलटे व्हा, सुलटे व्हा, झाले, श्वास मोठा घ्या. आणि ते स्टेटोस्कोप कानात लावायचं. सर्व चेक करून झालं की 10 मिनिटांनी उठून बसवायचं. हा सांगा मावशी तुम्हाला काय होतंय? मग तू आतापर्यंत काय पूर्व परीक्षा घेत होता का? डॉक्टर विचारलं काय होतंय? पोटात दुखतंय. कशामुळं? म्हटलं जास्त जेवण केल्यामुळे. डॉक्टर म्हणे याला एकदम सोपं औषध आहे. म्हटलं त्याला सांगा. डॉक्टर म्हणे राजा याला एकदम सोपं औषध आहे. म्हणे काय डॉक्टर साहेब सांगा ना. म्हणे ऐका, याला एकदम सोपं औषध आहे. 2 सकाळी खायच्या, 2 दुपारी खायच्या आणि 2 संध्याकाळी खायच्या. 2 भाकरी सकाळी, 2 दुपारी आणि 2 संध्याकाळी. तो म्हणे डॉक्टर साहेब वा धन्यवाद, खूप चांगलं औषध आहे. पण बाबा हे जे 2 सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी जे तुम्ही खायला सांगितल्या, या जेवणाच्या आधी खायच्या की जेवणानंतर खायच्या? काय करावं गोयाचं? म्हणून लोकांना सुमार नाही खाण्याचा. इकडे देवांना अन्न नाही, देवानं शाकंभरी भगवतीची कृपा करुणा भागली. शाकंभरीच्या नावानं आई भगवती प्रगट झाली. खाण्याकरता अन्न दिलं, अन्न मिळाला. वस्त्र आहेत पण निवारा नाही. भगवतीला पुन्हा शरण गेले. भगवती म्हणू लागली काळजी करू नका, मला शरण आलेले आहात ना. भगवतीनं पुढं त्या दुर्गम दैत्यासोबत युद्ध केलं. तो दुर्गम दैत्य आईवर धावून आला.
बाणांचा प्रहार करू लागला. आई सुद्धा त्या दुर्गम दैत्यावर धावून गेली. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आईनं त्या दुर्गमाचा वध केला, दुर्गमाला मारलं. त्या दिवसापासून आईचं नाव दुर्गा पडलं. बोलो दुर्गा मैया की जय, जगदंबा मैया की जय, भवानी मैया की जय. अशी ही आमची आई आहे जी सदैव आमच्यावर संकट आल्यानंतर आमच्याकरता धावून येत असते. मग अहो हो, लक्षात आहे मला. सारखं सारखं पुनवू नका, मला तेवढं कळतंय. आणि एकानं सांगा, एवढे आचारी बनले तर स्वयंपाक बिघडायचा ना. आणि मला माहिती तुम्ही आज सर्व कथा ऐकायला आलेच नाही. तुम्ही सर्व डायऱ्या पेन आणि मोबाईल घेऊन आले. 6 महिन्याचं मरण सांगा, लयच घाई वाटतं तुम्हाला बरं का. सांगतो तुम्हाला, काळजी करू नका. असंच एकदा भगवान परमभक्त असताना अनेक दैत्यांचा नाट त्या आदिशक्तीनं त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे मात्र राजा जन्मजयाला व्यासनारायण भगवान परमात्मा म्हणून लागले, राजा कधी नाही केली गोड कथा मी तुला त्या ठिकाणी सांगतो. एक अशी कथा, एक असा दानव, एक असा महाराक्षस बलाढ्य पराक्रमी होऊन गेला की ज्या राक्षसानं हे त्रिभुवनच जिंकलं नाही तर 33 कोटी देवांचा पराभव करून अधिराज्य गाजवणारा ज्या राक्षसाचं नाव आहे महिषासूर. आणि त्या महिषासुराला मारलं म्हणून त्या आईचं एक नाव महिषासूर मर्दिनी आहे. आणि त्याची कथा आता मात्र मी तुला सांगत आहे. लक्षपूर्वक ती कथा आहे. एकदा असं झालं, या योगेश्वरीच्या प्रभावानं या सृष्टीवर सर्व काही व्यवस्थित चालत असताना या भूमंडलामध्ये एक महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला, ज्यानं देवांसोबत त्या ठिकाणी युद्ध करावं. देवदानवांचं भीषण युद्ध त्या ठिकाणी झालं. शेवटी देवांना जिंकता आलं नाही म्हणून आपल्या मनोरथ पूर्तीसाठी महिषासुरानं मेरू पर्वतावर जाऊन अनेक वर्षांपर्यंत 10,000 वर्षांपर्यंत तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की देवा, मला एकच वर पाहिजे, मला तुम्ही अमर करा. काय करा? अमर. ब्रह्मदेव म्हणू लागले, बाबा मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार आहे? कारण जो जन्माला आला त्याचं मरण दादा निश्चित आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. मातुलो से गोविंदम पिता से धनंजया, मातुलो से गोविंदम पिता से धनंजया. या ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे आणि या ब्रह्मांडातला सर्वात धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे, पण अशा अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. ऐका, मा जगत जननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि या ब्रह्मांडाचा नायक भगवान रामचंद्र प्रभू ज्याचा मुलगा आहे, पण अशा राजा दशरथाला सुद्धा मरण लांबवता आलं नाही, टाळता आलं नाही. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे. यम का अजब तडाखा रे, मरावं प्रत्येकाला लागतं. मरण निश्चित आहे. आयुष्य मर्यादा किती असू द्या पण मरण निश्चित आहे. आयुष्य मर्यादा होती. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10 शस्त्र 7 से 9 मास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाले? 14 चौकड्या लंका नाथा, तेही गेले स्वर्गपंथा. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. मग मरण प्रत्येकाला येतं, पण हा तुमचा महत्वाचा विषय. मरण येतं, पण मरण येत असताना त्या मरणाची नोटीस पहिले आपल्याला येत असते. आएगा बुलावा तो जाना पडेगा. हे घर सोडून एक दिवस तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. नोटीस प्रत्येकाला येणार आहे. मरणाची नोटीस येते बाबा. हो, किती महिने आधी? बोला बोला बोला. किती? 6 महिने आधी. मग कशी नोटीस येते सांगतो आता, लक्षपूर्वक ऐका. 6 महिने आधी माणसाला नोटीस येते. पहिली नोटीस, कानाजवळचा केस पांढरा झाला, कृतांतस्य धूते जरा कर्ण मुले, मृत्यूची या भेटी जवळी आली, जरा कर्ण मुले सांगू आले गोष्टी.
म्हणजे यमाची दासी आपल्या कानात येऊन सांगते, हॅलो, तुझा टाइम संपलेला आहे, आता आवरायला घ्या. गुरुनाम गुरु सद्गुरु नत्तुसिंग बाबा म्हणून आपल्या भागात होऊन गेले, टेंब्याचे होते. बाबा नेहमी एक वाक्य सांगायचे, बाबा मी वळकोटी बांधून तयारच आहे, कधी देवानं यावं कधी मला न्यावं. म्हणून माणसानं मरणाला कधी विसरू नये. जो मरणाला विसरला त्याच्या आयुष्यात त्यानं पाप करायला सुरुवात केलेली आहे. 6 महिने आधी माणसाचं मरण कळत असतं. कसं कळतं ऐका, सांगतो शास्त्रात वर्णन. सकाळी उठल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पूर्व दिशेने सूर्य उगवतो, बरोबर आहे ना? कुठल्या दिशेने उगवतो? तुमच्याकडे पूर्व आहे की पश्चिम आहे? पूर्व आहे ना? पूर्वेने सूर्य उगवतो. आणि पूर्वेने सूर्य उगवतो म्हणून एका कवीनं रचनाच केली, पूरब से सूर्य उगा घना दिया. पूर्वेने सूर्य उगवतो आणि सूर्य उगवला की मग वारकरी म्हणतात, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर दयाला नमस्कार, आडवा डोंगर दयाला संतमंडळींनी पत्र पाठविले, पत्र वाचून आनंद झाला, आई एकाच नंबर. ते बी एकदम तालात टंगन. पण माझ्या आईला राग आला, त्याला आवडायला लागलं की तुम्ही देऊ नका, मग त्याला हवं असं वाटतं, म्हणून मी तसंच करतो नेहमी. माझ्या गुरुनं सांगितलं मला, सूर्य पूर्वेने सूर्य उगवतो. ऐका, 6 महिने आधी मरणाचं लक्षण करतो, सांगतो पुढे चालतो. पूर्वेने सूर्य उगवतो. सकाळी उठल्या उठल्या पूर्व दिशेने सूर्य उगवला की पूर्व दिशेने चालत असताना तुमची सावली ही नैसर्गिकरित्या पश्चिमेला पडते. पण समजा सकाळी उठल्यानंतर पूर्व दिशेकडे चालत असताना तुमची सावली जर पश्चिमेला न पडता जर दक्षिणेला पडत असेल तर समजावं मरण 6 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? आता सकाळी जाऊन चेक करा सर्वेच्या सर्वे, बर का? मी काल कीर्तनात असं सांगत होतो, आई आख भजनी मंडळ चेक करत होती आपली सावली कुठं पडती म्हणून. दिवसाचं कीर्तन. पण मी जे बी सांगतोय हे तुम्हाला सर्व अनुभवायचं असेल तर कथा संपल्यावर अनुभवा, म्हणजे 30 तारखेनंतर, तोपर्यंत नाही. पूर्वेकडे चालत असताना जर पश्चिमेकडे सावली न पडता जर दक्षिणेकडे पडाली तर 6 महिन्यावर आपलं मरण निश्चित आहे. चला पुढे. आपल्या गावाला नदी आहे का? नदी नाही. बरं, जवळपास जर कुठे नदी असेल, जसं मालेगावला आपलं गिरणा माईचं पात्र आहे, नदीत उतरायचं, गुडघ्याबरोबर पाण्यात जायचं आणि गुडघ्याबरोबर पाण्यात गेलं की त्या पाण्यात डोकवून बघायचं, आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं, स्वच्छ पाणी असेल तर. आणि पाण्यात डोकवल्यानंतर प्रतिबिंब बघत असताना जर तुम्हाला तुमचं धड दिसत नसेल आणि मुंडकं दिसत नसेल तर समजावं मरण 3 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? 3 महिन्यावर. चला पुढे. सकाळी सकाळी आंघोळ करतो आपण, आपल्याकडे प्रथा आहे. पहिले गंगाळ असायचं बाथरूम मध्ये, आता बकेट आणि मग आहे. डब्यानं आंघोळ करायची. गंगेचं, यमुनेचं, गोदावरीचं, नर्मदे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. आपण डोक्यावरनं पाणी टाकतो. सकाळी डोक्यावरनं पाणी घेता घेता आंघोळ करता करता जर तुमचा डाव्या खांद्याचा भाग आणि हृदयाचा भाग जर कोरडा राहिला तर समजावं मरण 1 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? जसं तुम्ही आता ऐकताय ना, असं जे खूप गोड ऐकत होते बाबा, पण ऐकल्यावर ते बाबा जोर जोरानं हसायला लागले. मला रावलं नाही. मी बाबाला म्हटलं, बाबा का बरं असताय? म्हणे, बाबा तुम्ही सांगितलं ना सकाळी डब्यानं आंघोळ करायची, पण म्हणे बाबा आमच्या घरात डबा बी नाही, बकेट बी नाही, बाल्टी बी नाही. म्हटलं मग माझा पोरगा इंजिनियर म्हणे बाबा, त्यानं असं घर बांधलं, एवढं मोठं बाथरूम आणि त्या बाथरूम मध्ये शॉवर आहे म्हणे बाबा, त्याच्या खाली उभं राहिलं, बटन दाबलं की माणूस पूर्ण ओला होतो. म्हटलं बाबा ज्या दिवशी देवाची पावर काम करल त्या दिवशी तुझं शॉवर सुद्धा काम करणार, मरण निश्चित आहे.
चला आता पुढे 6 महिने 3 महिने 1 महिना. आता माऊली ज्ञानोबारांनी काही लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. कानी घालोनिया बोट नाद ते ऐकावे न दिसता जाणावे 9 दिवस. कानात बोट घालायचा, नाद ब्रह्म ऐकू येतो, आणि तो जर ऐकू आला नाही तर समजावं आपली ही शेवटची नवरात्र आहे. पटपट सर्व देव्या पूजून मोकळे व्हा. चला पुढचं. भुवयाच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या भुवया आपल्या डोळ्याने दिसतात आपल्याला, पण माफी मागून बोलतो, दिसेल कोणाला? ज्याच्या शिल्लक असतील त्याला. देवानं दिलेलं आहे त्याच्यासोबत छेडछाड करू नका. एक दिवशी माझी पत्नी माझ्याकडे आली, म्हणे ओ महाराज. म्हणलं बापरे, डायरेक्ट महाराज? हो महाराज ऐका ना. म्हटलं काय? म्हणे 100 रुपये द्या ना. मला वाटलं काही काम असेल, म्हटलं घे तिथं ठेवलेले 100 रुपये येऊन गेले. तिला विचार कशा करता? आल्यावर सांगते म्हणे मी तुम्हाला. आणि आली ती 2 तासानं रिटर्न. मी कशी दिसती? म्हटलं रोज सारखीच दिसते ना. नाही ना, नीट बघा ना म्हणे तुम्ही माझ्याकडे, मी कशी दिसते? म्हटलं चांगली दिसते ना. नाही ना, बघा ना एकदा माझ्याकडे. आणि जेव्हा मी तिच्याकडे निरीक्षण करून बघितलं, ती मला डोळ्यानं असं करायची. काहीच गरज नाही, आमच्या मावशीचा आवाजच नाही जास्त. आणि जेव्हा मी तिच्या भुवयाकडे बघितलं, मावशी त्या तलवारीला काय धार असेल अशी धार होती तिच्या भुवयांना. बाप रे बाप. त्याला छेडछाड करू नका, ते देवानं दिलेलं आहे, ते बंधारे कोरू नका. देवानं केलेली आपल्यासाठी सुव्यवस्था आहे. किती पाऊस येऊ द्या दादा, भर पावसात तुम्ही उभे राहा, पण तुमच्या डोळ्यात कधी पाणी जात नाही. कारण डोक्यावर पाणी पडल्यानंतर या बंधाऱ्याद्वारे ते बायपास निघून जातं, पण डोळ्यात जात नाही. ही देवानं केलेली आपल्यासाठी सुव्यवस्था आहे. आणि आपण खुशाल ते बंधारे कोरायला लागलो. पण चला, जरी असेल तुमच्या डोळ्यांनी तुमच्या भुवया तुम्हाला दिसतात, आपल्या डोळ्यांनी आपल्या भुवया आपल्याला दिसतात. दिसल्या का रे? दिसल्या नाही? दिसल्या ना? घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. आणि आपल्या डोळ्यानं जर आपल्या भुवया आपल्याला दिसल्या नाहीत तर समजावं मरण 7 दिवसावर आलं. बस हा शेवटचा सप्ताह आपला. भगवान श्री गोरक्षनाथांना शरण यायचं आणि इथं 7 दिवस राजा परीक्षितीसारखं स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. चला पुढे. डोळे घालोनिया बोट चक्र ते पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यात बोट घातलं की चक्र दिसत असतं, आणि ते चक्र जर डोळ्यानं दिसत नसेल तर 5 दिवसावर मृत्यू असं समजावं. 6 महिने 3 महिने 1 महिना 9 दिवस 7 दिवस 5 दिवस. आता शेवटचं लक्षण माऊली ज्ञानोबराय सांगतात. नासाग्रेचे अग्र न दिसता नयनी. नासाग्रेचे अग्र न दिसता नयनी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. नासांग्रेचे अग्र म्हणजे नाकाचा शेंडा, अग्रभाग म्हणजे नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यानं आपल्याला दिसतो. बघा तुम्ही एकदा, 2-4 लोक बघायला लागले लगेच पटापट पटापट. आपल्या नाकाचा शेंडा जर आपल्या डोळ्यानं आपल्याला दिसत नसेल तर त्यानं कुशाल आपल्या पत्नीला सांगावं, बाई 2-4 प्लेट पोहे बनव, दुपारच्या जेवणाची गॅरंटी नाही. आणि म्हणून मरणाची लक्षणं ही 6 महिने आधी सांगितली जातात. म्हणून बघा, मनुष्य मेल्यानंतर जर सर्वात आधी कुठल्या अवयवावर परिणाम होत असेल तर तो नाकावर होतो, आणि नाकाचा शेंडा थोडासा तिरपा होतो. ही लक्षणं माऊली ज्ञानोबारांनी सांगितलेली. आणि हे सांगण्याचा अट्टहास एवढाच आहे, तुमच्यापैकी एकाला पण मरण कळालं तर कमीत कमी तुम्ही माझं कार्ड घेऊन जा, मला कॉल करा, मग आपण शेवटची भागवत कथा करून टाकू आणि तुमचा उद्धार होऊन जाईल जसा राजा परीक्षितीचा झाला. म्हणून मरण निश्चित आहे. आयुष्य मर्यादा किती असो मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मायका मरण त्या ठिकाणी निश्चित आहे, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. आता मात्र महिषासुरानं ब्रह्मदेवाला सांगावं, मला वर द्या, मला अमर व्हायचंय. पण मात्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणू लागले, बाबा मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार.
मग महिषासुरानं वरदान मागितलं, एक काम करा, देवाच्या हातून नाही, दानवांच्या हातून नाही, अश्राने नाही, शस्त्राने नाही, बाळकाच्या हातून नाही, वृद्धाच्या हातून नाही, मला असा मृत्यू दे, मला मृत्यू हा फक्त स्त्रियांच्या हातून आला पाहिजे, म्हणजे माझा मृत्यू हा फक्त एका स्त्रीकडनं झाला पाहिजे. आणि महिषासुराला असं वाटत होतं या जगात जर सर्वात दुर्बल जर कोण असेल तर ती स्त्री आहे, बाई आहे. पण महिषासुर विचारला होता, बाई आदिशक्तीचं स्वरूप आहे, एका बाई जेवढी ताकद आहे तेवढी माणसात नाही दादा, फक्त तिला तिची ताकद ओळखता आली पाहिजे. महिषासुरानं वरदान मागितलं, भगवंतानं तथास्तु सांगितलं. महिषासुरानं पराक्रम गाजवला, त्रिभुवनात आपली सत्ता गाजवू लागला. इंद्र, महेंद्र, चंद्र, धर्मेंद्र सर्व देवांना सडो की पडो करून सोडलं. ब्रह्मलोक, विष्णुलोक, कैलाश लोक, इंद्रलोक सर्व त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. सर्व देवांना पडो की सडो केलेलं आहे. आणि आता मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर सुद्धा संकट आलेलं आहे. ज्यानं जावं त्याचा पराभव त्या महिषासुरानं करावा. मग आता मात्र महिषासुराचं आधिपत्य असताना सर्व देवांनी विचार केला, आता काय करावं. मग मात्र सर्व देवांनी एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आई भगवतीची त्या ठिकाणी उपासना केली. आणि आई भगवतीची उपासना केल्यानंतर त्या ठिकाणी भगवतीनं आपल्या करता यावं याच्याकरता तिची करुणा भागून भगवतीला प्रसन्न केलं. पण भगवती म्हणू लागली, आता माझा नियम आहे, मी काही घेईल त्याच्यानंतर देईल. आणि मग मात्र त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश प्रत्येक देवानं आपापल्या जवळ असणार, आपल्या जवळ असणारी एक शक्ती त्या देवी मातेला अर्पण केली. भगवान श्री शिवांनी त्यांच्या तेजापासून चंदेरी रंग त्या शरीराच्या आईचा बनलेला आहे. ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेलं तेज त्याच्यापासून लाल रंगाचे सुंदर असे डोळे त्या आईचे बनलेले आहेत. विष्णूच्या देहापासून निघालेला निळा रंग ते स्वरूप आईला प्राप्त झालेलं आहे. पुढे इंद्राच्या तेजापासून निघालेलं चित्र विचित्र पद्धतीचं स्वरूप आईचं प्रकट झालेलं आहे. पुढे आईचा चेहरा शंकराच्या तेजापासून निर्माण झाला. पुढे आईचे जे सुंदर असे केस आहेत, यमाच्या तेजापासून आईचे सुंदर रेशमी केस त्या ठिकाणी निर्माण झालेत. अग्नीच्या तेजापासून आईचे डोळे निर्माण झालेत. वायूच्या तेजापासून आईचे कान तयार झालेत. कुबेराच्या तेजापासून आईचं नाक तयार झालं. अरुणच्या तेजापासून स्वामी कार्तिकेच्या तेजापासून आईचे ओठ तयार झालेत. विष्णूच्या तेजापासून आईला 18 हात निर्माण झालेत. इंद्राच्या तेजापासून आईचं पोट तयार झालं. वरुण देवाच्या तेजापासून आईचे पाय तयार झालं. आणि सुंदर अशी प्रतिमा भगवतीची सर्व देवांपुढे येऊन उभी राहिली. आणि मग मात्र सर्व देवांनी त्या आईची करुणा भागली. हे आई, हे जगदंबे, आता तुम्ही या ठिकाणी प्रगट झालेले आहात, आता मात्र या राक्षसाच्या तावडीतून आम्हाला सोडवा. मग मात्र आईने ठरवलं आणि आई सिंहासनावर न खाली आली, सिंहावर आरूढ झाली. आणि सिंहावर आरूढ झाल्यानंतर त्या महिषासुराला मारण्याकरता पुढे सरसावली. महिषासुराच्या राज्यामध्ये आल्यानंतर एका झाडाखाली आई बसलेली आहे. आई एका झाडाखाली बसलेली आहे. आता महिषासुराला कोणीतरी येऊन सांगितलं, या त्रिभुवनातली सर्वात सुंदर स्त्री त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये एका झाडाखाली येऊन बसलेली आहे. असं ऐकल्यानंतर आता महिषासुरानं आपल्या काही राक्षसांना, आपल्या मंत्रगणांना त्या ठिकाणी पाठवलं. ताम्र असेल, दुर्मुख असेल, त्रिशूल असेल, भास्कल असेल, प्रत्येकानं जावं, त्या आईला समजवावं, हे रूपवती, हे सौंदर्यवती, तू आमच्या राजासोबत लग्न कर, त्रिभुवनात तुझं राज्य राहील, त्रिभुवनाची राणी तू होशील. आईनं ज्यांनी ज्यांनी आईला सांगण्याकरता यावा, आईनं त्यांना नकार द्यावा. शेवटी त्यांनी आईसोबत युद्ध करावं. आईनं प्रत्येकाचा नायनाट करत 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 त्या ठिकाणी आईनं अनेकांचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. शेवटी महिषासूर विचार करू लागला, जो जातोय तो परत येत नाही. शेवटी महिषासूर सुद्धा आपल्या सर्व सैन्यासकट आई सोबत युद्ध करण्याकरता निघाला. आईला त्या ठिकाणी बोलू लागला, हे रूपवती, हे सौंदर्यवती, चल, मारला असेल तू माझ्या अनेक राक्षसांना, पण आता मात्र मी तुला एक संधी देतो, तू मला शरण ये. तू जर मला शरण आली तर तुला मी माझी दासी, माझी राणी बनवून ठेवेल. या त्रिभुवनाची सत्ता तुझ्या हातात असेल. पण त्या ठिकाणी महिषासूर मर्दानी म्हणते, अरे राजा, तुझ्यासोबत लग्न करण्याकरता नाही तर मी तुझा वध करण्याकरता या ठिकाणी आलेली आहे. आणि शेवटी आई जगदंबा त्या ठिकाणी चालत चालत चालत
महिषासुराच्या राज्यापर्यंत आलेली आहे। जशी जगदंबा त्या ठिकाणी आलेली आहे तसे या ठिकाणी सुद्धा आपल्या या गाळणे गावामध्ये ती जगदंबा मैया जी महिषासुराला मारण्याकरता आलेली आहे ती आई या ठिकाणी चालत चालत त्या ठिकाणी आणि त्या आईचं गुणगान गायचंय। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला गोंधळाला ये माऊली वारी संकटाला आई कृपा करे अम्मावरी जागविते रात सारी आई कृपा करे अम्मावरी जागवितो रात सारी आज गोंधळाला गोंधळे मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळे मांडीला भवानी गोंधळाला ये। सर्व देवतांची आई आई तुम्ही करताय तसं आपण हाताला टाळी वाजवून आई करता करुणा वाकायची टाळी टाळी हा हरी बोल। गवड्याचे बाळ पायात बांधले झाड हातात परडे तुला ग आवडे वाजवितो संकड गड्यात घालून गवड्याचे बाळ पायात बांधले झाड हातात परडे तुला ग आवडे वाजवितो संकड तग तग त्या द्वारे दुनियाने तूच जगन माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आजा मावरी कंदमारे लावून ये लवकरी आजा मावरी कंदमारे लावून ये लवकरी आम्ही गोंधळाला ये गोंधळे मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळे मांडीला भवानी गोंधळाला ये। आईचा गोंधळ चालू आहे आईचा गोंधळ सर्व देवांनी घातलेला आहे आणि आता मात्र आई भगवंतावर देवावर आलेलं संकट आई सोबत युद्ध करण्याकरता महिषासुर सुद्धा आपल्या सैन्यासोबत त्या ठिकाणी पुढे आलेला आहे। महिषासुरासोबत अनेक राक्षस आहेत। महिषासुर तिकडनं आईचा वध करण्याकरता आईला परास्त करण्याकरता अभिमान घेऊन महिषासुराला दोघं हात वरती करावेत। या त्रिभुवनाचा मालक मी आहे या त्रिभुवनाचा राजा मी आहे अनेक देवांचा पराभव मी केलेला आहे। ही श्री मला काय मारणार एक बाई मला काय मारणार अनेक देवांचा मी संहार केलेला आहे। आता मात्र महिषासुरानं राहावं आईनं महिषासुराला बघावं महिषासुरानं आईला बघावं दोघांची नजर झाली आणि महिषासुर त्या आईला बघून जोर जोरात हसू लागला। अनेक देवतांचा नायनाट मी केलेला आहे तू मला मारणार का जा तुला त्या ठिकाणी एक संधी देतो जा जिथून आलीस तिथून घेऊन जा परत येऊ नको आणि आलीस तर माझा स्वीकार कर मला शरण आहे। पण आई मात्र ऐकत नाही। आता आई हसू लागली आई पण हळूहळू बोलते ए बाळा तू मला काय मूर्ख समजतोस जरी तू महिषासुर असला तर मी महिषासुर मर्दानी बनून आलेली आहे। तुझा मृत्यू हा माझ्या हातूनच आहे मीच तुला मारणार आहे।
आता मात्र दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे। आईच्या हातात त्रिशूल आहे, त्या ठिकाणी महिषासुराच्या हातातही अस्त्र आहे। दोघांनी एकमेकांवर वार केलेला आहे, दोघं एकमेकांवर वार करतायत। युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि दोघं एकमेकांसोबत युद्ध करत असताना स्वर्गातून देव बघतायत। सर्वांना चिंता वाटू लागली, महिषासुर मरेल का, आई जिंकेल का? दोघांचं युद्ध चालू आहे। आईनं मात्र महिषासुरासोबत युद्ध करावं, बाजूला असणारे राक्षस या दोघां जोर जोरात हसावं, हमारा राजा है, इसे कोई परास्त नहीं कर सकता। आज मात्र युद्धाला सुरुवात आहे। आई सोबत भयंकर युद्ध त्या ठिकाणी महिषासुराचं झालं। शेवटी आईनं महिषासुराच्या हातातलं अस्त्र त्या ठिकाणी आपल्या त्रिशूलला खाली पाडलं आणि खाली पाडल्यानंतर महिषासुराच्या अंगावर आई धावून गेली आणि आईनं त्या त्रिशूलानं मात्र त्या ठिकाणी महिषासुराचा वध केलेला आहे। आईनं त्रिशूल त्या ठिकाणी महिषासुराच्या छातीत त्या ठिकाणी उपसलेली आहे आणि महिषासुरासारखा राक्षस मात्र या रणांगणावर कोसळलेला आहे आणि पुन्हा आईनं या पृथ्वीला, या देवांना त्या ठिकाणी दैत्याच्या तावडीतून सोडून त्या कार्यक्रम मोठं भक्तीचं काम त्या आईनं या ठिकाणी केलेलं आहे आणि ते बघून त्रिभुवनातल्या देवांनी आईचा जय जयकार केलेला आहे। बोलो महिषासुर मर्दानी की, जगदंबा मैया की। आणि मग ती महिषासुर मर्दानी त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि महिषासुर मर्दानीनं महिषासुराचा वध चौकबरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा बाकी तो उद्धार करणावाचा। अधर्म निर्दाडून धर्म आई रक्षिला, आई स्वतः आपलं रक्षण करण्याकरता आलेली आहे। आईच्या स्वागतामध्ये हात वरती करून टाळी वाजवायची, टाळी हा मावरी संकट मारे दावणे लवकरी गोंधळाला इशारे करत आहे, फोटो काढताना विक्ट्री दाखवत आहे। पण आईनं केलेला प्रहार त्यांच्या डोक्यावर थोडा फरक जाणवला। शेवटी समोर संत महंत असले आणि ते मरून जरी पडले तरी संत महंतांचे मरता मरता का होईना नमस्कार करतायत, पाया पडतायत। हे विशेष त्या ठिकाणी आईचा प्रभाव या ठिकाणी दिसून आलेला आहे। एकदा त्या सर्वांनी करता, या पार्टा करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आई म्हणजे आई आहे आणि महिषासूर म्हणजे महिषासूर आहे। भाऊ महिषासूर उठ रे भाऊ उठ, हा हा हा। अशा पद्धतीनं आईनं महिषासुराचा नायनाट केलेला आहे। उठा तुम्ही बी उठा, वा वा वा। अहो किती भाग्यवान आहे ते, तुम्हाला सांगू दादा, देवीचं पार्ट करण्याकरता माझ्या ताईला धन्यवाद। एवढं सुंदर स्वरूप घेऊन या ठिकाणी प्रकट झालेली आहे आणि या देवीच्या हातून पुण्य करावं, एवढं पुण्य करावं, एवढं पुण्य करावं की आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आणि मोक्ष प्राप्त करून देण्याकरता देव आला पाहिजे। नाहीतर माणसानं एवढं पाप करावं, एवढं पाप करावं, एवढं पाप करावं की मारण्याकरता सुद्धा तो देव आला पाहिजे। ना आपल्यानं पुण्य होत ना आपल्यानं पाप होत। राक्षसानं एवढं पाप केलं की भगवान परमात्मा ती पराशक्ती, ती निजाशक्ती देवाला त्या राक्षसांना मारण्याकरता आली आणि आईच्या हातून वध होणं
हे सुद्धा जीवनाचं मोक्षाची प्राप्ती आहे। आणि असं सुंदर पात्र ज्यांनी या ठिकाणी स्वीकारलं, महिषासूर बनून आलेले आमचे दादा, हे राजन पुढे अजून काही कथा आहेत त्या ठिकाणी मी तुला सांगणार आहे, कशा पद्धतीने त्या आईनं या सृष्टीवर त्या ठिकाणी आपले उपकार केलेले आहेत, आपल्या उपकारानं त्या आईनं या सृष्टीवर काय काय निर्माण केलेलं याचा पूर्ण पोहापो आपण उद्याच्या कथेत बघणार आहोत। ऐका, उद्या आपल्या कथेतला शेवटचा दिवस आहे, कथेतला शेवटचा दिवस आहे म्हणजे 7वा दिवस आहे। उद्या आईचे 108 शक्तिपीठ, 52 शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठ, त्याच्यानंतर पीठ सांगतोय मी, आदि शक्तीचं पीठ सांगतोय। मी एकाला विचारलं तुम्हाला पीठ माहिती का? ते म्हणे मग माहिती ना, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, गहूचं पीठ, ते पीठ नाही, आदि शक्तीचं पीठ। हे सर्वांचं वर्णन उद्या आपल्याला ऐकायला भेटणार आहे। हरिश्चंद्र राजाच्या आयुष्यात आलेला प्रसंग उद्या आपण या ठिकाणी त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत। गोड अशी कथा आहे, आईची महती, आईचे उपवास कसे करायचे, कुठल्या दिवशी कुठल्या महिन्यात आईचा कुठला मंत्र जप करायचा, हा सर्व पोहापोह आपण उद्याच्या कथेत बघणार आहोत। उद्या आपल्या कथेतला शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्या जी कथा होईल परवापासून ती कथा पुन्हा होणार नाही। म्हणून आतापर्यंत जी लोक कथा ऐकण्याकरता आले नसतील, उद्या त्यांना तुम्ही कथा ऐकण्याकरता घेऊन यायचंय। कमीत कमी शेवटच्या दिवशी का होईना आईचं दर्शन, आईचं गुणानुवाद त्यांच्या मुखातून होईल, याची सर्वांनी जबाबदारी आपण घ्यायची आहे। दुसरं, आईची जी महती आपण गात आहोत, श्रीमद देवी भागवत महापुराण जे 18 पुराणांमध्ये सरस आहे, ते श्रीमद देवी भागवत महापुराणाची कथा 7 दिवसापासून आपण ऐकत आहोत। ही कथा सांगणारा आणि कथा ऐकणारा दोघं मरतील, पण कथा संपणार नाही, एवढी दिव्य आणि मंगलमय ही देवी मातेची कथा आहे। पण आपण 7 दिवसात भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व समस्त महात्मा मंडळी यांच्या कृपाशीर्वादानं ज्या पद्धतीने आपल्याला सांगता आलं त्या पद्धतीने आपण सांगण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून उद्या 7वा दिवस आईची सेवा करायची आहे। 6 दिवसापर्यंत आईची भक्ती केलेली आहे, 7वा दिवस आईची सेवा करायची आहे। आणि सेवा केल्यानंतर उद्या सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ग्रंथ पूजन पण असणार आहे। मी तुम्हाला एक गोष्ट काल सांगितली नाही किंवा 6 दिवसात तुम्हाला बोललो नाही की तुम्ही या आणि ग्रंथाचं दर्शन घ्या, पण परवापासून ना तुम्हाला हा ग्रंथ दिसेल ना आई दिसेल। साक्षात हा ग्रंथ नसून साक्षात भगवती माता याच्यात विराजमान आहे। आणि त्या भगवतीचं दर्शन, जर भगवती आपल्या गावात येऊन जर आपल्याला दर्शन घेता येत नसेल तर आपल्यासारखा दुर्भाग्यवश दुसरा कोणी नाही, दुर्भागी अभागी कोणी नाही। आणि म्हणून उद्या सर्वांना त्या ठिकाणी ग्रंथाचं दर्शन होणार आहे। ग्रंथ पूजन उद्या आपल्याला या ठिकाणी करायचंय, ते आईचं पूजन आपल्याला उद्या या ठिकाणी करायचंय। म्हणून आजपर्यंत तुम्हाला मी काहीच बोललो नाही, पण 6 दिवस जे आईचं गुणानुवाद आपण आपल्या कर्णपटलाने ऐकून स्वतःला पवित्र आणि मंगल बनवलेलं आहे, उद्या त्या आईची सेवा करण्याकरता, ग्रंथाचं पूजन करण्याकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी यायचंय। जे आता आले नसतील त्यांनाही उद्या बोलवायचंय ग्रंथ पूजन करण्याकरता। येताना सोबत आपल्या भक्तिभावानं जे आपल्याला आईला दान देता येईल, जे अर्पण करता येईल, यथाशक्ती यथादान त्या ग्रंथावर आपण ठेवायचंय, दर्शन घ्यायचंय आणि मग जायचंय। उद्या भले मी 1 तास कथा लवकर सोडेल, पण या सभा मंडपामध्ये जेवढे लोक आहेत, पलकी आहे, देवानं आपल्याला दिलेलं आहे, जीवन सार्थकी लावा आणि उद्या सर्वांनी या ठिकाणी ग्रंथाचं पूजन करायचंय। दुसरी महत्वाची सूचना, उद्या या ठिकाणी आपली महाआरती होणार आहे आणि महाआरती असल्यामुळे प्रत्येकानं आपल्या घरून शक्य होईल तेवढ्या आरत्या आपण बनवून आणायच्या आहेत। नाही आरती शक्य तर कमीत कमी एक छोटासा दिवा तरी आपण स्वतःचा या ठिकाणी घेऊन यायचा आहे। आणि उद्या त्या ठिकाणी भगवतीच्या रेंज मध्ये आपल्याला यायचंय। देवाच्या रेंज मध्ये येणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून देवाच्या रेंज मध्ये येण्याकरता उद्या त्या ग्रंथाचं पूजन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। त्याची व्यवस्था त्या ठिकाणी सप्ताह कमिटीतील लोक करतील। उद्या शार्प टाइमिंगवर आपली कथा चालू होईल। महाआरती करता सर्वांनी यायचंय। जोडफ्याने जर तुम्ही आरती केली तर अधिकस्य अधिक फलम, या न्यायानं ज्यांनी आतापर्यंत आरती केली नसेल त्या सर्वांनी आरती या ठिकाणी करायची आहे। भक्तिभावानं उद्याची कथा सेवन करून आपण त्या ठिकाणी आईला या ठिकाणी निरोप देणार आहोत आणि पुन्हा तुम्ही तुमच्या मार्गाला आणि मात्र आम्ही आमच्या मार्गाला त्या ठिकाणी लागणार आहोत। 6 दिवसामध्ये भरभरून मिळालेलं तुमचं प्रेम, भरभरून मिळालेला तुमचा प्रतिसाद। मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस या मंडपात आलो तर बाबा मला खरंच असं वाटत होतं की हा मंडप भरेल की नाही भरेल। आज हा मंडप पूर्णपणे भरलेला आहे। या आधी काही दोष आपल्या ठिकाणी निर्माण
निर्माण झालेले असतील तर उद्या आई पुढे हात जोडून, 2 हात तिसरं मस्तक जोडून आई पुढे क्षमा याचना मागून आईला विनंती करून आमच्या आयुष्यात असंच सदैव आशीर्वाद राहू दे। खुशियों से भर देना माँ, इन सबका भला करना, लेकिन शुरुआत मुझसे करना, असं आईला सांगून याच ठिकाणी आपण थांबूया आणि आरतीची तयारी करूया। 1-2 मिनिटाचं भजन आणि 2 मिनिटाचं भजन झालं भजनानंतर शरीरभक्त पारायण रोहित महाराज या ठिकाणी काही सूचना तुम्हाला देणार आहे। त्या सूचनेचं आपल्याला पालन करायचं आहे आणि देखावा देखील आपल्याला बघायचा आहे, तो आनंद आपल्याला उपभोगायचा आहे आणि त्या आईच्या भक्तीत उद्या मात्र नाहून जायचंय। उद्या कुठलाच विचार करायचा नाही, माझे पाय दुखतात, माझा हात दुखतो, माझं कंबर दुखतो, मला बघणार नाही। आज या ग्रंथाच्या रूपाने आई सर्वांना बघते। मी पहिल्या दिवशी बोललो होतो, आईच्या कथेची आईच्या ग्रंथाचा कुठल्याचा गाढवाचा दिवस आहे, आई तुम्हाला बघते। उद्या शेवटच्या दिवस जिथं आई तुम्हाला स्वतःच्या डोळ्यानं बघणार, स्वतःला मात्र त्याच्यात वाहून घ्यायचंय, अशी ही उद्याची रूपरेषा असेल। उद्या सर्वांचं भजन, त्याच्यानंतर रोहित महाराज काही सूचना देतील आणि त्याच्यानंतर आरतीची तयारी। राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे श्याम मिला, राधे राधे जगदम्बा मैया की, बोलो श्री राधे मैया की, श्री देवी भागवत श्री राधे।